नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS इलास्टिक कॅशे, मेम कॅशे. AWS इलास्टिक कॅशे आपण ओव्हरव्ह्यू मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पुन्हा आपण रिव्ह्यू करूया. इलास्टिक कॅशे ही एक मॅनेज इन मेमरी कॅशिंग सर्व्हिस आहे, जी दोन प्रकारचे इंजिन सपोर्ट करते. एक आहे रेडिस आणि एक दुसरा आहे मेम कॅशे. यामुळे ॲप्लिकेशनचे परफॉर्मन्स वाढतं आणि लेटन्सी कमी होते. रेडिस कॅशे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेम कॅशे पाहणार आहोत. आता मेम कॅशे म्हणजे काय? मेम कॅशे एक हाय परफॉर्मन्स डिस्ट्रीब्युटेड मेमरी ऑब्जेक्ट कॅशिंग सिस्टम आहे. ही की व्हॅल्यू स्टोअर म्हणून कार्य करते आणि डेटा रॅममध्ये साठवते, ज्यामुळे ॲक्सेस जलद होतो. मेम कॅशे आर्किटेक्चरमध्ये क्लायंट, नोड्स म्हणजे सर्व्हर आणि AWS इलास्टिक कॅशे मॅनेजमेंट लेअर असतात. डेटा पार्टिशनिंगसाठी कन्सिस्टंट हॅशिंग वापरले जाते. उदाहरणार्थ आपण डायग्राम बघितलास तर क्लायंट असतो. हा क्लायंट काय करतो? मेम कॅशेच्या एंड पॉईंटला ॲक्सेस करतो आणि हा एंड पॉईंट काय करतो? त्या एंड पॉईंटमध्ये मल्टिपल नोड कॉन्फिगर केलेले असतात. ओके, आणि ते नोड्स AWSच्या सर्व्हिसशी कम्युनिकेट करतात. ओके, आता येणाऱ्या प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे क्रिएट करणार आहोत. आता याचे यूज केसेस बघूया. वेब स्टेशन मॅनेजमेंटसाठी वापर केला जातो. डेटाबेस क्वेरी कॅशिंगसाठी वापरला जातो. API रिस्पॉन्स कॅशिंगसाठी वापरला जातो. ई-कॉमर्स कॅटलॉग परफॉर्मन्स आणि गेमिंग लीडर बोर्ड्ससाठी उपयोग केला जातो. अच्छा, स्केलिंग आणि मॉनिटरिंग कसं होतं? मेम कॅशेमध्ये हॉरिझॉन्टल स्केलिंग सहज करता येतं. क्लाउड वॉचद्वारे मॅट्रिक्स मॉनिटर करता येतो आणि ऑटो डिस्कवरी क्लायंट वापरून डायनॅमिक नोड डिटेक्ट करू शकतो. आता याचे फायदे आणि लिमिटेशन म्हणजे मर्यादा कोणकोणते फायदे आहे? अल्ट्रा फास्ट परफॉर्मन्स असतो, सिम्पल आर्किटेक्चर असतं आणि इझी स्केलिंग होतो. ओके, आणि याचे मर्यादा कोणत्या आहेत? नो डेटा परसिस्टंट म्हणजे कोणताही डेटा हा परमनंटली स्टोअर राहत नाही. नो रिप्लिकेशन, इकडे रीड रिप्लिका नसतं. आणि लिमिटेड सिक्युरिटी फीचर्स. आता जर आपण मेम कॅशे आणि रेडिसची जर तुलना केली तर मेम कॅशे सिम्पल आहे, इन मेमरी कॅशे आहे, नो परसिस्टंट आहे. रेडिसमध्ये ॲडव्हान्स आहे, परसिस्टंट आहे, पब्लिक आणि सब प्लस डेटा स्ट्रक्चरसुद्धा आहे. म्हणजेच काय, रेडिसमध्ये जो आपला प्रायमरी क्लस्टर बनतो आणि एक रीड रिप्लिका क्लस्टर बनतो. ठीक आहे, आणि प्रायमरी क्लस्टरमध्ये काय करतो? रीड राईट ऑपरेशन करतो आणि रीड क्लस्टरमध्ये फक्त रीड ऑपरेशन करतो. पण मेम कॅशेमध्ये असं नाही आहे. मेम कॅशेमध्ये प्रायमरी सेकंडरी क्लस्टर नसतो. तिकडे फक्त एक नोड असतो. त्या नोडमध्ये आपण सर्व्हर कॉन्फिगर केलं असतं आणि ते पार्टिशन डेटा तो स्टोअर केला जातो. त्या पार्टिशन डेटावर तुम्ही रीड राईट ऑपरेशन करू शकता. रेडिस जास्त फीचर देतो, पण मेम कॅशे हलका आणि जलद आहे. समरी अँड की पॉईंट्स आहेत. मेम कॅशे हे लाईट वेट इन मेमरी कॅशे आहे. इलास्टिक कॅशेने हे मॅनेजमेंट सुलभ केलेलं आहे. हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशनसाठी उपयुक्त आहे. रेडिस वर्सेस मेम कॅशेमध्ये वापर यूज केसवर अवलंबून असतो. आता हे आपण प्रॅक्टिकली क्रिएट करूया की AWS इलास्टिक कॅशेमध्ये मेम कॅशे कसं क्रिएट करायचं. तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला. इलास्टिक कॅशे क्रिएट करण्यासाठी आपण आपल्या AWS कन्सोलला आलेलो आहोत आणि तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इलास्टिक कॅशे. त्यानंतर गेट स्टार्टेडला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला जो इंजिन सिलेक्ट करायचा आहे, आपल्याला मेम कॅशे सिलेक्ट करायचं. त्यामुळे आपण काय करणार आहोत? मेम कॅशे या इंजिनला सिलेक्ट करणार आहोत आणि आपला जो क्लस्टर बनणार आहे मेम कॅशे क्लस्टर, हा कोणत्या टाईपचा डिप्लॉयमेंट असणार आहे? सर्व्हरलेस असणार आहे की नोड बेस असणार आहे? आपण आपल्या या प्रॅक्टिसमध्ये नोड बेस कॅशे क्रिएट करणार आहोत. तर नोड बेसला क्लिक करायचं आहे आणि इकडे क्रिएशन मेथड तो विचारतो, इझी क्रिएट और क्लस्टर कॅशे. तर आपण काय करणार आहोत? आपल्याला प्रत्येक ऑप्शन मॅन्युअली सेट करायचं आहे. तर आपण काय करणार? क्लस्टर कॅशेला आपण सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट विचारणार लोकेशन. तुमचा जो कॅशे असणार आहे हा कुठे असणार आहे? AWS क्लाउडवर असणार आहे की ऑन प्रिमाइस सर्व्हरवर असणार आहे? आपण या प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार? AWS क्लाउड सिलेक्ट करणार आहोत आणि आपण नाव द्या मेम कॅशे क्लस्टर. त्याच्यानंतर कॅशे सेटिंगमध्ये आपल्याला इंजिन बाय डिफॉल्ट 1.6.22 हा दाखवतोय. आपण इकडे काही चेंज करणार आहोत. पोर्ट जसं आपण रेडिस कॅशेला आपण वेगळा पोर्ट असतो, तसं हा कॅशे मेम कॅशेला सुद्धा एक वेगळा पोर्ट असतो, त्याचं असतं
11211. त्याच्यानंतर पॅरामीटर ग्रुपमध्ये आपण इकडे सिलेक्ट करायचा जो डिफॉल्ट आहे मेम कॅशे 1.6 हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नोट टाईप, आता हा नोट टाईप म्हणजेच काय, त्या मशीनचं कॉन्फिगरेशन असणार आहे. ठीक आहे, हा जो लार्ज सिलेक्ट न करता आपण काय करणार, आपल्या प्रॅक्टिससाठी मायक्रो सिलेक्ट करणार. मायक्रो T3 मायक्रो घेऊया, कारण या कॉन्फिगरेशनवरच तुम्हाला तुमचं बिलिंग AWS चार्ज करतं. त्यामुळे नोट टाईप सिलेक्ट करताना ते काळजी घ्यायची की तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही तुमचं नोट टाईप सिलेक्ट करा. अदरवाईज अनवॉन्टेड तुम्ही मोठं कॉन्फिगरेशन सेट करणं, तुमचा यूज कमी असेल तर तुम्हाला बिलिंग त्याप्रमाणे होणार. त्याच्यानंतर तो विचारतोय नंबर ऑफ नोट्स तुम्हाला किती हवेत, तर आपण 2 नोट्स क्रिएट करूया. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी विचारतोय की तुम्हाला नेटवर्क टाईप कोणतं हवं आहे. आपण नेटवर्क टाईप आपण ॲज इट इज घेणार आहोत. सबनेट ग्रुपमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन येतात, एक चूज एक्झिस्टिंग सबनेट ग्रुप किंवा क्रिएट अ न्यू सबनेट ग्रुप. आपण बाय डिफॉल्ट जो क्रिएट केलेला आहे आपण हा सबनेट ग्रुप सिलेक्ट करणार आहोत. तुम्ही पाहू शकता खाली जसं तुम्ही सबनेट ग्रुप सिलेक्ट करता त्यावेळी या मुंबई रिजनचे जे काही अवेलेबिलिटी झोन असणार त्यांचं अवेलेबिलिटी झोन इकडे दाखवणार आणि लिस्टेड होणार आणि बाय डिफॉल्ट ते ॲड असणार. जर तुम्हाला एखादा अवेलेबिलिटी झोन नको हवा असेल तर तुम्ही काय करणार आहे, मॉडिफाय बटनला क्लिक करून ते तुम्ही इकडे चेंज करू शकता. आपण चेंज करणार आहोत, आपण ॲज इट इज सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी झोन प्लेसमेंट तुम्हाला कोणतं हवं आहे, स्पेसिफिकली हवं आहे, स्पेसिफाय अवेलेबिलिटी झोन हवं आहे की स्प्रेड अक्रॉस अवेलेबिलिटी झोन. आपण सिलेक्ट करणार बेस्ट प्रॅक्टिस नो प्रेफरन्स सिलेक्ट करणार आहोत आणि नेक्स्टला क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर एन्क्रिप्शन इन ट्रान्झिस्ट बाय डिफॉल्ट एनेबल असतं आणि खाली विचारतो सिलेक्ट सिक्युरिटी ग्रुप. ठीक आहे, तर इकडे सिक्युरिटी ग्रुप तुम्ही डिफॉल्ट सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचा क्रिएट सुद्धा करू शकता. आपण काय करणार आहोत, मॅनेजमध्ये जाणार आहोत आणि एक डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप हा आपण सिलेक्ट करणार चूज करणार आहोत. त्याच्यानंतर मेंटेनन्स विचारतोय, मेंटेनन्स विंडो तुम्हाला स्पेसिफाय करायचे आहे की नो प्रेफरन्स. नो प्रेफरन्समध्ये AWS क्लाउड टेक केअर करेल कधी तुमचं अपडेट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ऑप्शन टॉपिक फॉर Amazon SNS सिम्पल नोटिफिकेशन सर्व्हिस तुम्हाला एनेबल करायचं आहे का, तर आपण हे डिसेबल ठेवणार आहोत. एक मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही जे काय ऑप्शन कॉन्फिगरेशन करणार त्या प्रत्येकाचं AWS तुम्हाला बिल अप्लिकेबल करणार. तर त्यामुळे ऑप्शन असे सिलेक्ट करा जे तुम्हाला खरोखरच अवेलेबल हवेत आणि तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्टमध्ये तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे. ही रिव्ह्यू विंडो आहे, तुम्ही जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करेल ते तुम्हाला इकडे रिव्ह्यू करता येतील. उदाहरणार्थ क्लस्टर इन्फो, लोकेशन, कॅशे सेटिंग, त्या कॅशे सेटिंगमध्ये कोणतं इंजिन सिलेक्ट केलं आहे, त्या इंजिनचं व्हर्जन, पोर्ट, नोट टाईप, नंबर ऑफ नोट्स, पॅरामीटर्स, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी, त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप, इन्क्रिप्शन इन ट्रान्झिस्ट एनेबल डिसेबल आहे की नाही, त्याच्यानंतर मेंटेनन्स आणि टॅग. हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वाटलं की आता सर्व कॉन्फिगरेशन परफेक्ट आहे, तुम्ही क्रिएटला बटन क्लिक करायचं. तुम्ही पाहू शकता बरं क्लस्टर वॉज क्रिएटेड सक्सेसफुली, पण त्याचा स्टेटस अजून क्रिएटिंग दाखवतोय. हा थोडा वेळ घेईल. तुम्ही पाहू शकता आपलं मेम कॅशे क्लस्टर क्रिएट झालेलं आहे. आणि जर तुम्ही पाहू इकडे त्याला सिलेक्ट केल्यानंतर, ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली क्लस्टर नेम, नोट टाईप, स्टेटस येणार आणि नंबर ऑफ नोट्स तुम्हाला मिळतील इकडे आणि कॉन्फिगरेशन एंड पॉईंट. ओके, जर तुम्ही याला क्लिक केलं आणि आतमध्ये गेलात याच्या, तर तुम्हाला कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स जसं की सबनेट ग्रुप नेम, ARN, डिस्क्रिप्शन आणि कनेक्टेड रिसोर्सेस, कम्प्युटर रिसोर्सेस, सिक्युरिटी ग्रुप, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इकडे दिसणार. आता आपण जाऊया नोट्समध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा आपण कॅशे क्रिएट करत होतो मेम कॅशे, त्यावेळी आपण त्यांना काय सांगितलेलं, 2 नोट्स आपल्याला हवेत. ठीक आहे, तर हे नोट्स 001, ठीक आहे, हा एक याचा एंड पॉईंट आहे आणि हा बनलेला आहे AP साऊथ 1C मध्ये आणि दुसरा जो आहे 002 ह्याचा हा एंड पॉईंट आहे आणि हा सुद्धा बनलेला आहे AP साऊथ 1C मध्ये. जसं की तुम्हाला मी प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की
जसं रेडिस कॅशेमध्ये प्रायमरी क्लस्टर जिकडे रीड राईट होतं आणि दुसरं असं रीड रिप्लिका क्लस्टर जिकडे फक्त रीडिंग होतं, पण इकडे मेम कॅशेमध्ये तसं मेकॅनिझम नाही आहे. इकडे तुमच्या डेटाबेसचे एक पार्शियल डेटा इकडे स्टोअर केला जातो नोट्समध्ये आणि त्या नोट्समध्ये तुम्ही रीड आणि राईट हे दोन्ही ऑपरेशन करू शकता. ठीक आहे, तर आशा करतो की तुम्हाला हा इलॅस्टिक मेम कॅशेचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.